मित्रांनो नमस्कार. आपण ट्यून केलाय यूथ फॉर डेमोक्रेसीचा इस्क्रा रेडिओ चॅनेल, द व्हॉइस ऑफ डेमोक्रॅटिक इंडिया, द व्हॉइस ऑफ रिव्होल्यूशन. आज दिनांक 19 फेब्रुवारी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. मित्रांनो, पण परवाच्या दिवशी ज्या काही 2 दुःखकारक घटना घडल्या त्यांचं सावट आज आपल्या शिवजयंतीवर आपल्याला दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामित्वाचा वारसा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात दिनांक 16 फेब्रुवारीला ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोविंद पानसरे यांचा जीव यात वाचलाय, मात्र तब्येत अजूनही गंभीर आहे. मित्रांनो, त्याच दिवशीची दुसरी घटना, आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री, माजी उपमुख्यमंत्री नामदार आर पाटील यांचं दुःखद निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातील लाडकं लेकरू म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ज्यांना संबोधलं जातं, आर पाटील काळाच्या पडद्याआड गेलेत. यूथ फॉर डेमोक्रेसीच्या तमाम युवा परिवारातर्फे मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. त्या दिवशी गोविंद पानसरेंवर जो हल्ला करण्यात आला त्याच्या 1.5 वर्षाआधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात अशीच गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री, यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया. धक्कादायक आणि निषेधार्ह अशा प्रकारचा हल्ला आहे आणि पोलिसांनी आता तातडीनं 10 टीम्स तयार केलेल्या आहेत. हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळी नाकाबंदी केलेली आहे. मी स्वतः एसपींना सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीनं यांना पकडलं पाहिजे. हे होते राज्याचे मुख्यमंत्री. त्यानंतर ऐकूयात राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे काय बोलले ते. पानसरेंच्या वरती अज्ञात इस्मांनी हल्ला केलेला आहे. मनोज कुमार शर्मा म्हणून तिथे आमचे एसपी आहेत. त्या एसपींनी तात्काळ सर्व नाकाबंदी लावलेली आहे. विशेष पथकाची नेमणूक केली आहे. त्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकलीत. मित्रांनो, पण त्याच दिवशी लातूरहून कोल्हापूरला कॉम्रेड उत्तम होलीकर हे गेले होते. उत्तमरावांना दिसलेली परिस्थिती त्यांनी त्यांच्या शब्दात मांडली. ऐका. आपल्या घरी टीव्हीवर पाहिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस टीव्ही चॅनलला सांगत होते की आम्ही 20 टीम पोलिसांच्या शोध पथकात म्हणून स्थापन केलेली आहे. पूर्ण राज्याची नाकेबंदी केलेली आहे. मी परवाच कोल्हापूरला निघालो. कोल्हापूरला पहाटे 3 वाजता पोहोचलो. खाजगी वाहनाने गेलो होतो की लातूर ते कोल्हापूर या पूर्ण प्रवासामध्ये मला कुठेही पोलीस अथवा नाकेबंदी दिसली नाही. परवाची रात्र म्हणजे गोळ्या झाडल्यानंतरची रात्र आणि कालची रात्र, कालही मी परत पहाटे 3 वाजता आपल्या घरी लातूरला आलो. मला कुठंही माझ्या गाडीला पोलिसांनी अडवलं नाही. पोलिसांनी रस्त्यात दुरून सुद्धा पाहिले नाही. ट्रूथ, सच्चाई, सत्य. मित्रांनो, पुन्हा एकदा या महाराष्ट्रात, या भारतात सत्याची लढाई लढावी लागणार आहे. मित्रांनो, 1.5 वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकरांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आणि आता कॉम्रेड गोविंद पानसरेंवर गोळ्या घालण्यात आल्या. या दोन्ही घटनांचा नीट अभ्यास केल्यावर एक समान धागा दिसतो. तो धागा म्हणजे जागृतीचा. अंधश्रद्धांच्या नादी लागून मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीखाली भरडल्या गेलेल्या सामान्य कष्टकरी बहुजन समाजाला सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवून विचारशील जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्याचं कार्य नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर केलं. हा सगळा कष्टकरी कामकरी बहुजन समाज जर डोकं ठिकाणावर ठेवून आणि डोळे उघडे ठेवून जगायला शिकला तर निश्चितच धर्माच्या ठेकेदारांची दुकानं बंद होतील. हे वास्तव आहे. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा येण्याआधीच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा पद्धतशीरपणे काटा काढण्यात आला. दुसरीकडे पद्धतशीरपणे इतिहासाचं विकृतीकरण करत प्रजाहित दक्ष सर्वधर्म समभाव जपणाऱ्या शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत हिंदुत्वाच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न आपल्या झंझावाती लेखणीने हाणून पाडत रयतेचा कैवारी, बहुजन प्रतिपालक, शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी समाजापुढे आणणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनाही संपवण्याचा डाव खेळण्यात आला. मात्र या वैऱ्याला त्याचा डाव साधताच आला नाही. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची,
समतेची आणि पुरोगामित्वाची मशाल अभिमानानं मिरवणाऱ्या या महाराष्ट्रात पुरोगामी कार्यकर्त्यांनाच संपवण्याची खेळी यशस्वी झाली तर मित्रांनो, या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, तत्वनिष्ठ आयुष्य जगत पुरोगामी विचारांची आणि विधायक कार्याची मशाल पेटती ठेवणारे हे ज्येष्ठ कार्यकर्ते जर असे एकाएक संपायला लागले तर आपल्यासारख्या संवेदनशील पुरोगामी युवकांनी काय भूमिका घ्यावी, संविधानवादी युवकांची भूमिका काय असेल, हा प्रश्न मलाही पडला होता. याला उत्तर दिलंय पुण्यातील युवा कार्यकर्ते राजन दांडेकर आणि हनुमंत पवार यांनी. मागील वर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर राजन दांडेकर आणि हनुमंत पवार हे आपल्या युवा सहकाऱ्यांसह डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर लवकरात लवकर सापडावेत यासाठी राज्य शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत अश्विनी सातवडोके, हर्षल लोहकरे, सचिन पवार, रविकिरण काटकर, अनिकेत पाटील, घनश्याम यनगे, विवेक सांबरे, ज्योती जगताप, अक्षय दावडीकर, रविकिरण देसले, मयूर जाधव, वनराज शिंदे, सम्यक विमल मसू हे आपले कार्यकर्ते तेथे साखळी पद्धतीने उपोषणाला बसले आहेत. आम्ही काही वेळापूर्वी अश्विनीताईशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी अश्विनी सातवडोके, मी हनुमंत पवार, राजन दांडेकर, हर्षल लोहकरे आम्ही चौघं गेल्या 3 दिवसापासून पुण्यामध्ये उपोषणाला बसलोय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर आमच्यामध्ये जी काही अस्वस्थता होती त्या दिवशी एकमेकांना फोन करून फक्त रडत होतो आणि अरे आपण दगड उचलू शकत नाही, आपण बंदूक उचलू शकत नाही म्हणून आपण हतबल आहोत का, आपल्यामध्ये खरंच ताकद नाही का, असं काही आणि असं बाहेरूनही बोललं जात होतं. ही अस्वस्थता आम्हाला व्यक्त करायची होती. त्या दिवशी संध्याकाळी पुण्यामध्ये काउन्सिल हॉलवरती जो मोर्चा निघाला त्या मोर्चानंतर त्या मोर्चामध्येच आम्ही असं ठरवलं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे आणि उत्स्फूर्तपणे आम्ही चौघांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण बेमुदत उपोषणाचं जे हत्यार आहे आपल्या आंदोलनाचं ते या ठिकाणी उचलायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. त्याचं सर्वात महत्वाचं कारण की दगड बंदूक याहीपेक्षा आम्हाला असं वाटतं की आमच्या विचारामध्ये आमच्या मेंदूमध्ये जी ताकद आहे ती यापेक्षा किती पटीनं मोठी आहे. ताई, या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या मागण्या सरकारकडे मांडत आहात? या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही काही मागण्या घेऊन या ठिकाणी बसलोय. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची मागणी जी आहे ती कॉम्रेडवरती झालेल्या हल्ल्याचे जे सूत्रधार आणि मारेकरी आहेत ते पकडले जावेत. त्याचबरोबर गेली 17 महिन्यांपासून डॉक्टर दाभोळकरांचे मारेकरी सूत्रधार सापडत नाहीयेत, ते सापडले जावेत. सनातन प्रभात सारखं एक दैनिक सबंध समाजामध्ये विखारी प्रसार करते आणि त्या माध्यमातून समाजामध्ये एक तेढ निर्माण केली जाते. तर या विखारी दैनिकावरती बंदी आणावी. शासन या विखारी दैनिकावरती काय कारवाई करते त्याच्यावर याची माहिती आम्हाला द्यावी. त्याच पद्धतीने इथून पुढेही जर सनातनमध्ये अशा पद्धतीनं विखारी लिखाण जर चालत असेल तर शासनानं त्याच्यावरती बंदी आणली पाहिजे, ही आमची एक प्रमुख मागणी आहे. संविधानाच्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणारे जे सगळे आपण कार्यकर्ते आहोत, आपल्या जीविताची हमी देणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ही आमची प्रमुख मागणी या उपोषणाच्या माध्यमातून आहे की आमच्या जीविताची हमी ही शासनानं घेतली पाहिजे. धन्यवाद अश्विनी. यानंतर आपल्यासोबत आहेत युवा कार्यकर्ते राजन दांडेकर. राजनजी, या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही जनतेला किंवा सरकारला काय सांगू इच्छिता, काय तुमचा मेसेज असेल? साथियों, मैं राजन दांडेकर, मेरे अन्य साथियों के साथ मैं अनशन पर बैठा हूं. यहाँ पर फांसीवादी जो शक्तियां हैं उन्हें किसी भी तरह की मानवीय संवेदनाएं उनमें नहीं होती, लेकिन जो लोकशाही प्रक्रिया से चुनकर आए हुए शासन है, जो चाहे महाराष्ट्र में हो चाहे दिल्ली में हो, तो उन शासनों का जो कर्तव्य है वो लोकशाही के प्रति है, वो मानवीय संवेदनाओं के प्रति है और उनकी संवेदनाएं जागरूक करने के लिए हम यहाँ पर अनशन पर बैठे हैं. ये अनशन मैं चाहता हूँ कि सारे जनता तक पहुँचे, लोगों तक पहुँचे, लोग इस बात को समझे गोविंद पानसरे और डॉक्टर नरेंद्र दाभोलकर उनकी हत्याएं क्यों की जा रही है, क्यों फैसिस्ट ताकतें उन्हें खत्म करने पर तुली हुई है, उनके विचारों की क्या महत्वता है, ये सारी चीजों के ऊपर आप गौर करें. कॉमरेड गोविंद पानसरे जो है उन्होंने शिवाजी के ऊपर एक किताब लिखी थी और शिवाजी का जो दुरुपयोग धार्मिक और फैसिस्ट शक्तियां कर रही है उससे उन्होंने शिवाजी कैसा प्रगतिशील राजा था इसके ऊपर उन्होंने काम किया था. और ये काफी सारी महत्वपूर्ण बातें हैं, तो आप थोड़ा सा इन सारे बातों के बारे में भी जान लीजिएगा. महाराष्ट्र के इनकलाब जिंदाबाद साथियों. धन्यवाद कॉम्रेड राजन. यानंतर हनुमंत पवार यांनी आपल्याशी बातचीत केली आहे. महाराष्ट्रातील भारतातील तमाम संविधानवादी
संवेदनशील युवकांना हनुमंतने केलेलं आवाहन ऐकूया. मी हनुमंत पवार या माध्यमाच्याद्वारे ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आणि त्यातल्या त्यात युवकांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही या उपोषणामध्ये तुम्ही आहात तिथून सहभागी व्हा. तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या वार्डामध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून या उपोषणाला पाठिंबा द्यावा. दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या माणसाचे खून होत आहेत आणि त्या मारेकऱ्यांचा शोध घेतला जात नाही. ही संतापजनक, खेदजनक घटना आहे. याच्या विरोधामध्ये आपण उतरलंच पाहिजे. त्याच्या विरोधात आपण आवाज उठवलाच पाहिजे. तो सनदशील मार्गाने असावा हा आपला आग्रह आहे. म्हणून आम्ही 17 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहोत. या उपोषणामध्ये आपणा सर्वांनी आपण आहात तिथून उपोषणाला बसून लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण, 1 दिवसाचे उपोषण असा आम्हाला पाठिंबा द्यावा असे माझं आवाहन आहे. आपण जिथे आहात, ज्या गावामध्ये आहात, ज्या शहरामध्ये आहात, ज्या शाळा महाविद्यालयामध्ये आहात, त्या महाविद्यालयाच्या गेट समोर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आपण हे आंदोलन करावं आणि आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मी या माध्यमाच्याद्वारे मागणी करतो. धन्यवाद. मित्रांनो, सन 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950ला आपण भारतीय संविधान स्वीकारलं. समतेचा पुरस्कार करणारं भारतीय संविधान अंमलात आलं. 1950 पासून ते आजपर्यंत या संविधानाने सामान्य जनतेचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, रंजल्या गांजल्या शोषितांचा आवाज बुलंद केला आहे. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या असो किंवा कॉम्रेड पानसरेंवर झालेला हल्ला असो, जीवघेणा हल्ला असो, यातून स्पष्ट दिसतंय की सामान्यांचा, कष्टकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इथं होतोय. पण मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी ही मुस्कटदाबी होईल त्या ठिकाणी YFD इस्कार रेडिओ चॅनल आपला आवाज बनवून आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. युथ फॉर डेमोक्रेसीच्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करतो, त्याचप्रमाणे भारताच्या सर्व संविधानवादी, धर्मनिरपेक्ष सर्व युवकांना आवाहन करतो, जेथे असाल तेथे या आंदोलनात सहभागी व्हा. या आंदोलनाला आपला पाठिंबा द्या. आज आपण घरात बसून राहिलात तर उद्या गांधीजींचा पंचा काळा व्हायला आणि भगतसिंगचा पेटा भगवा व्हायला वेळ लागणार नाही. जागो वतन खतरे में है, सारा चमन खतरे में है. फूलों के चेहरे जर्द है, जुल्फे फिजा की गर्द है. उमड़ा हुआ तूफान है, नरवे में हिंदुस्तान है. दुश्मन से नफरत फर्ज है, घर की हिफाजत फर्ज है. बेदार हो, बेदार हो, आमादाए पैगार हो. आवाज दो, हम एक हैं, हम एक हैं. उठो जवाना ने वतन बांधे हुए सर से कफन. उठो दक्कन की ओर से, गंगो जमन की ओर से. पंजाब के दिल से उठो, सतलुज के साहिल से उठो. महाराष्ट्र की खाक से, दिल्ली की अर्ज़े पाक से, बंगाल से, गुजरात से, कश्मीर के बागात से, नेपाल से, राजस्थान से, कुलखा के हिंदुस्तान से. आवाज दो, हम एक हैं, हम एक हैं, हम एक हैं, हम एक हैं. So comrades, stay tuned with YFD Iskra Radio channel, the voice of democratic India, the voice of revolution. Jai Hind, Jai Kranti.